महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे धरणे आंदोलन हे दिनांक 5 एप्रिल पासून टप्प्याटप्प्याने चालू आहे। 5 एप्रिलला काळ्या फिती लावून कामकाज करणे, तर 6 तारखेला ऑफिशियल व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडणे, 7 तारखेला धरणे आंदोलन अशा विविध मार्गाने 15 मे पर्यंत आंदोलन करणार आहेत। आणि जर शासनाने संघटनेच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर 15 तारखेपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने दिलेला आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। नमस्कार। आज आपण आहोत लोणार तालुका कृषी कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी आज कृषी सहाय्यक संघटनेचा काम बंद आंदोलन चालू आहे। त्या संदर्भात आज आपण त्यांच्यासमोर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। आज आपलं काम बंद आंदोलन चालू आहे, या बंदची पार्श्वभूमी आणि कशाबद्दल करताय याबद्दल माहिती द्या। मी राजीव भगवानराव शिरसाट, जिल्हा कार्यकारिणी कोषाध्यक्ष बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा कोषाध्यक्ष आहे। मी आज आम्ही जे कृषी सहाय्यक संघटनेचं जे आंदोलन सुरू आहे, हे आमचं आंदोलन आज आमचा सामूहिक रजेचा दिवस आहे। सामूहिक रजा आणि उद्यापासून आम्ही ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकणार आहे। तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जवळपास 2012 पासून सुरू आहे। तर सर्वात प्रथम आमचं पदनाम बदल झाला पाहिजे, यासाठी आम्ही केलेलं आंदोलन आहे। नंतर कृषी प्रयोगशाळेची पदे वाढली तर आम्हाला पदोन्नती मिळतील। तो एक मध्यंतरी काळामध्ये कृषी प्रयोगशाळेची जी पदे आहे ती कमी करण्यात आलेली आहे। ती कृषी प्रयोगशाळेची पदे वाढवून काम करण्यासाठी आपल्याला म्हणजे आमचे पदोन्नती वाढतील। तसेच आम्हाला निविष्ठा वाटप करत असताना तालुक्याच्या ठिकाणावरून खेड्यावर नेत असताना याचा आम्हाला कुठंतरी मोबदला मिळाला पाहिजे, त्याची कुठंतरी सुविधा मिळायला पाहिजे निविष्ठा वाटप करत असताना, आणि त्यामध्ये सुसूत्रता आणण्यात यावी। तसेच कृषी सहाय्यक संघटना ही आज रोजी जी चालू आहे आपली, याच्यामध्ये जसा तलाठी संवर्गाला आणि ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक यांना मदतनीस म्हणून शिपाई आहेत, तसेच तलाठी यांना कोतवाल आहेत, तसेच आम्हाला सुद्धा कृषी मित्र म्हणून एक मानधनावर एक कृषी मित्र प्रत्येक गावामध्ये देण्यात यावा, यासाठी आम्ही शासनाकडे वारंवार मागण्या केलेल्या आहेत, मिटिंगा झालेल्या आहेत, पण आजपर्यंतही याच्यामध्ये कोणताही तोडगा निघाला नाही। म्हणून शेवटच्या क्षणाला आम्हाला आज रोजी आंदोलनाचा टप्पा आम्हाला उभारावा लागत आहे। उद्यापासून आमचं ऑफलाईन काम सुरू आहे, ऑनलाईन कामावर बहिष्कार आहे। 15 तारखेनंतर आम्ही काम पूर्णतः बंद करणार आहे। याची जर दखल घेतली गेली नाही तर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा विजय असो। तर पुन्हा आपल्या सोबत आहेत जगन्नाथ जायबे, त्यांची प्रतिक्रिया आपण या आजच्या या काम बंद आंदोलनाबद्दल जाणून घेणार आहोत। तर नमस्कार। आमचे वरिष्ठ मित्र यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या गेल्या 5 तारखेपासून महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा हे आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन यासाठी सुरू आहे की संघटनेच्या बऱ्याच वर्षापासून विविध मागण्या आहेत। आम्ही वेळोवेळी आंदोलनं केले, परंतु शासनाने वेळोवेळी आम्हाला फक्त आश्वासन देऊन आमचं आंदोलन स्थगित केले आणि काम धकाऊपणा केला आणि आंदोलन वेळोवेळी आमचे स्थगित केले। त्या कारणास्तव आम्ही गेल्या 5 तारखेपासून विविध टप्प्यावर हे नवीन आंदोलन आज आम्ही राज्य स्तरावर हाती घेतलेलं आहे। त्यात आमच्या काही प्रमुख मागण्या आमच्या वरिष्ठ मित्रांनी सांगितल्यात, पण त्यातही काही मागण्या आहेत। एक मागणी म्हणजे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे, जे कृषी सहाय्यकाचं नामकरण आहे। कृषी सहाय्यक हे आमचं म्हणजे नामकरण करून नामात बदल करून एक सहाय्यक कृषी अधिकारी हे नामकरण करण्यात यावं, हे संघटनेची बऱ्याच वर्षापासून मागणी आहे। आणि दुसरी एक मागणी म्हणजे आता आपण पाहत आहेत काळ म्हणजे बदलत चालला आहे। काळ बदलत चालला म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येत आहे। आपलं शासन शेतकऱ्यासाठी AI टेक्नॉलॉजी आणत आहे, परंतु AI टेक्नॉलॉजी कशामार्फत राबवायची हेच साधन आमच्याजवळ नाही। आमची बऱ्याच वर्षापासून ही एक मागणी आहे लॅपटॉपची। प्रत्येक कृषी सहाय्यकाला लॅपटॉप देण्यात यावे, ही मागणी वर्षानुवर्षे आम्ही हाती धरलेली आहे, परंतु शासन याला म्हणजे मुळीच भाव देत नाही आणि आम्हाला पदरी कोणतीही आशा पडत नाही। दुसरी मागणी आमची एक जो सेवक कालावधी त्यावेळेस म्हणजे बऱ्याच 20-25 वर्षाआधी सेवक कालावधी लागू केलेला आहे। तो सेवक कालावधी त्यावेळेसची गरज होती, पण आज ती गरज म्हणजे आजच्या महागाईच्या दिवसात त्या सेवक कालावधीची आज गरज नाही आणि तेवढ्या पगारात आमचे नवीन जे सेवक रुजू होतात त्यांचं भागत नाही। त्यामुळं नवीन येणाऱ्या तरुणांची डिपार्टमेंटला म्हणजे विभागात यायची इच्छा नाही, पगार पाहता या डिपार्टमेंटला इच्छा तरुण येऊ पाहत नाहीत। दुसरी मागणी एक म्हणजे आकृतिबंध
शासनाचा म्हणजे कृषी विभागाचा आकृतीबंध बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. नवीन आकृतीबंध बऱ्याच डिपार्टमेंटचे नवीन आकृतीबंध मंजूर झालेत. आमचा आकृतीबंध अजूनही मंजूर नाही. त्या आकृतीबंधात कृषी सहाय्यकाला कृषी सहाय्यकाची पदं म्हणा, अजून कृषी पर्यवेक्षकाची पदं म्हणा, हे वाढून मिळावेत आणि आकृतीबंधात जे वेतन श्रेणी आहे, वेतन श्रेणीत सुद्धा वाढ व्हावी ही आमची संघटनेमार्फत मागणी चालू आहे. आणि या मागणीसाठी आम्ही गेल्या 5 तारखेपासून टप्प्याटप्प्यात आंदोलन करत आहे. आज सध्या आंदोलन सामूहिक रजेचा आजचा दिवस आहे आमचा. आपल्या आंदोलनाची पुढची पार्श्वभूमी आज सामूहिक आंदोलन टप्प्याटप्प्यात आमचा म्हणजे शेवटचा टप्पा आहे 15 तारखेला. 15 तारखेपर्यंत शासनाला पूर्वकल्पना देऊनही आमच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर आम्ही 15 तारखेपासून पूर्ण कामबंद आंदोलन करणार आहे. बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहे आणि ते आमच्या मतावर संघटना ठाम राहणार आहे. हे होते लोणार कृषी विभागातील कृषी सहाय्यक आणि त्यांचे आंदोलनाची पुढची दिशा त्यांनी अशा प्रकारे सांगितली की 15 तारखेनंतर त्यांचं परत हे काम बंद आंदोलन हे सुरूच राहणार आहे. न्यूज मराठी 24साठी रघुनाथ आगाव, लोणार, बुलढाणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये मॉक ड्रिल डेमो छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन या भागात दाखवण्यात आला. मॉक ड्रिल वेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते. अग्निशमन दल रेल्वे डिव्हिजनचे राठोर, घाटी आणि महानगरपालिका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या मॉक ड्रिलला नागरिकांनी सहकार्य केल्याचे चित्र दिसून येते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. संभाजीनगर शहरमध्ये रेल्वे स्टेशनवरती मॉक ड्रिलचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये हजारोच्या संख्येने नागरिक आले होते. रेल्वेच्या नंतर मॉक ड्रिलचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये बॉम्ब स्फोटसारखा भयानक आवाज झाला. आवाज झाल्यानंतर आकाशामध्ये धूर आणि चेहरे उडलेले पाहिले आणि त्यावेळेस सर्व नागरिकांनी झोपले आणि कान बंद केले, कारण कान फुटू नये आणि त्या बॉम्बस्फोटचे क्षार अंगाला लागू नयेत म्हणून ते झोपले. ही प्राथमिक गरज आहे. त्यानंतर आग लागलेली दिसली. या आग लागल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आणि ती आग विझवण्यात आली. यामध्ये प्रात्यक्षिक पाहत असताना काही लोक जखमी झाली होती. जखमी लोकांना उचलून ॲम्ब्युलन्समध्ये टाकण्यात आलं आणि काही लोकांना जे सिरियस नव्हती, ज्यांना कमी मार लागला होता, त्यांना प्रथमोपचार देण्यात आला. पण हे करत असतानाच 2 अतिरेकी एका झाडाच्या आड लपलेली दिसली. या अतिरेक्यांच्या मुसक्या रेल्वे पोलिसांनी बांधल्या आणि हे रेल्वे पोलिसांनी बांधून या अतिरेक्यांच्या त्यांच्या हातात बंदुकी होत्या त्या घेण्यात आल्या आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. हे मॉक ड्रिलचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला. या माध्यमातून नागरिकांचं मनोधैर्य वाढलं पाहिजे, प्रथमोपचार कसा झाला पाहिजे त्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. स्वतः उपचार केले सर? हा, मी डॉक्टर असल्यामुळे, कारण पेशंट भरपूर होते आणि त्यांना त्रास होत होता म्हणून मी डॉक्टर असल्यामुळे मी स्वतः सुद्धा उपचार केला. काय आता मॉक ड्रिल झाली, तुमचं काय रोल होता आणि काय काय केलं? आज आम्हाला 3 वाजता रेल्वे प्रशासकाने फोन केला की आपल्याकडे 3:30 ते 4च्या दरम्यान मॉक ड्रिल आहे. तर आम्ही सध्या पाऊस थोडा पडल्यामुळे आम्ही घटनास्थळी होतो. काही ठिकाणी संभाजीनगर झाडं वगैरे पडले. तिथून आल्यानंतर आम्ही 10 मिनिटात वर्दी वगैरे लावली आणि लगेच इथं हजर झालो. त्यांनी सांगितलं की काही माओवादी आपल्या रेल्वे स्टेशन इथे घुसलेले आहे. तरी त्यांनी आतंकवादीची मॉक ड्रिल आणि सर्व 244 देशामध्ये आज मोदी साहेबांनी जसं सांगितलं की सगळीकडे मॉक ड्रिल दाखवण्यात येणार आहे, त्या प्रशासनाने आम्ही त्याची काळजी घेतली. त्यानुसार आम्हाला फायर ब्रिगेडवाल्याने, मी उपअग्निशमन अधिकारी श्री विजय राठोड संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनातून आम्ही एक फायर कॉल अटेंड केलेला इथे जेव्हा मॉक ड्रिल झाल्यानंतर जेव्हा रेस्क्यू होतो आणि त्याच्याने जेव्हा मॉक ड्रिल करण्यात जेव्हा इथे आग लागते, आग लागल्यानंतर आपण अग्निशमन दलाची काय कारवाई कशी करण्यात येते ते आम्ही 2 मिनिटांसाठी माझी गाडी अग्निवाहन सोबत आम्ही इथे आलो आणि आम्ही मॉक ड्रिलद्वारे त्यांना प्रत्यक्ष दाखवण्यात आलेलं आहे. तिवसा तालुक्यातील करंजगाव जावरा फत्तेपूर रस्त्यासह वणी सुलतापूर रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना सुद्धा या रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांना सामना करावा लागत आहे. 18 किलोमीटर अंतराचा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग 6 पासून ममदापूर मार्ग गेला असून तिवसा चांदूर बाजार राज्यमार्गास करंजगाववरून जोडला गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील 8 ते 10 गावातील शेकडो नागरिकांना आपला जीव मुठीत धरून दररोज तिवसा येथे तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्याकरिता जीवघेण्या प्रवासाचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या पूर्ण विकास प्रक्रियेसाठी निधी मिळून सुद्धा
या रस्त्याचे काम होत नाही. 15 दिवसामध्ये प्रशासनाकडून रस्ता दुरुस्तीच्या प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करण्यात यावी, अन्यथा लवकरच अन्नत्याग आंदोलनाच्या स्वरूपात जन आंदोलन उभारू असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी. वीस दिवस उलटूनही महानगरपालिकेने दिलेले पाण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई होऊ लागली असून त्या विरोधात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात सिडको बस स्टँड येथे हंडा आंदोलन करण्यात आले असून नाशिक जिल्हा ठाकरे गटाच्या उपनेत्या वैशाली आणि शहरातील नागरिकांनी पुढाकार घेत हे आंदोलन केले. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. ठाकरे गटाने मागच्या वेळी 20 दिवसापूर्वी आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला आज 20 दिवस पूर्ण झाले आहे. त्याच अनुषंगाने पाण्यासाठी आज हंडा मोर्चा काढण्यात आला होता. नेमकं महिला मंडळ आणि ठाकरे गटाच्या नेत्या अनेक पदाधिकारी आज आपल्याला उपस्थित असलेले बघायला मिळत आहे. महिला मंडळी उपस्थित असलेली बघायला मिळत आहे. घोषणाही जोरजोरात देण्यात आल्या. नेमकं काय घडलं आहे, कशा पद्धतीचं आंदोलन आहे ते बघूया.